2 जून 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने घटस्फोटामध्ये एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। सोनल तालपाडा वर्सेस वीरबान सिंग या केसमध्ये हे प्रकरण असं होतं की पती पत्नी हे 15 वर्षापासून वेगळे राहत होते। म्हणजे 2 वर्षामध्ये कदाचित 2-3 महिनेच त्यांचा एकत्र संसार त्यांनी केला असेल आणि त्यामध्ये पतीचं असं म्हणणं होतं की जी पत्नी आहे ती काहीही कारणाशिवाय वेगळी राहत होती आणि तिचं योग्य कारण न देता ती वैवाहिक संबंध देखील त्याच्याबरोबर ठेवत नव्हती। तर त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं त्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे की जरी लग्न म्हणजे फक्त 7 फेरे नाही आहेत किंवा हे कागदावरचं नातं नाही आहे, तर लग्नामध्ये तुम्ही पती आणि पत्नीने भावनिक आणि वैवाहिक संबंध जपले पाहिजेत। तसेच आपलं जे जरी म्हणजे कागदावरचं फक्त हे नातं नाही आहे, जे इतक्या वर्षापासून जर ते वेगळे राहत आहेत तर याचा अर्थ असा आहे की हे नातं आधीच संपुष्टात आलेलं आहे, ते फक्त कागदावरच राहिलेलं होतं। आणि जे पती पत्नी हे खूप वर्षापासून वेगळे राहत आहेत आणि जर कोणतंही योग्य कारण नसताना जर ते कोणतेही वैवाहिक संबंध ठेवत नसतील तर हे कारण हे एक मानसिक क्रौर्य किंवा मेंटल क्रुएल्टीमध्ये येतं आणि ह्या बेसखाली सुप्रीम कोर्टाने हा घटस्फोट मंजूर केलेला आहे।